नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण. चला आता मग सुरू करूया. खरं सांगायचं असेल तर रिअली सॉरी, काही आपण म्हणू शकतो थोडा वेळ घेतलेला आहे. थोडाफार आपण दिवसाने परत पाठी आलेलो आहोत. सो आत्तापासून या व्हिडिओज ज्या आहेत ह्या डेली तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आणि त्याचबरोबर कॉल पुट बाईंग त्याचबरोबर मार्केटचे लेवल्स सगळे आपण डिस्कस करणार आहोत. चला आता मग सुरू करूया. ठीक आहे. मार्केट जवळपास तुम्हाला बघायला मिळू शकतं की आपण विकलीवरती आहोत. थोडाफार इथे एक चांगला लो बनवलेला होता आणि त्यानंतर एक बॉटम बनून वर जाण्याचा प्रयत्न करतो हे लक्षात घ्या. विकलीवरती आपल्याला बघायला मिळतं की ही जी ट्रेंड लाईन होती, हा जो एक छोटासा ट्रेंड होता, हा ट्रेंड थोडाफार काय संपवण्याचा प्रयत्न किंवा त्या ट्रेंडचा ब्रेकआउट किंवा ट्रेंड आपण म्हणू शकतो इथे बेंड होण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय हे लक्षात घ्या. परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ट्रेंड बेंड झाला आहे का? इन केस ऑफ निफ्टी 50 तर खरं तर नाही. ट्रेंड बेंड पूर्ण झालेला नाही आहे. म्हणजे इथे डायरेक्ट बाईंगच्या संधी तुम्ही घ्यायच्यात का? अजिबात नाही. बाईंग केलात तर फुकून पाय ठेवा हे लक्षात घ्या. जोपर्यंत 25,000ची लेवल मार्केट तोडून वरच्या दिशेने जात नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की मार्केट जे आहे हे आता काय आपण म्हणू शकतो पुरेपूर हा डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंडकडे निघालेला आहे. जवळपास काय आधीचा जो स्विंग हाय आहे 26,500च्या आसपास किंवा 26,000च्या आसपास जातानाचा प्रयत्न आपल्याला करताना बघायला मिळू शकतो हे लक्षात असू द्या. परंतु एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ब्रेकआउट आपल्याला ह्या ट्रेंड लाईनचं इथे बघायला मिळालं आहे. तो थोडाफार रिटेस्ट आपल्याला बघायला मिळू शकतो का? तर डेफिनेटली येस, एक रिटेस्ट आपल्याला बघायला मिळू शकतो किंवा मार्केट जे आहे हे थोडंफार एक काय म्हणू शकतो थोडंफार पुलबॅकमध्ये खाली येऊ शकतो. ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी परत एकदा 23,850 असू देत किंवा 23,000 किंवा आपण म्हणू शकतो 500 असू देत, तिथपर्यंत थोडंफार मार्केट जे आहे हे खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो. म्हणजे जवळपास आपण रेंजेस कोणत्या पकडायच्यात? ही जी एक लेवल आहे थोडंफार आपण ह्या रेंजच्या आसपास 23,850 किंवा खाली म्हणू शकतो 23,500 ते 23,550पर्यंत थोडंफार मार्केट खाली येताना बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या. त्यासाठी आपण काय म्हणू शकतो बाबा, ही जी आदल्या दिवसाची कॅन्डल आहे जवळपास एक चांगली ग्रीन आपल्याला बुलिश बघायला मिळते. या कॅन्डलचा हाय आणि लो तोडणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या. ठीक आहे. मग त्यासाठी मार्केटला हाय आणि लो तोडणं गरजेचं आहे. थोडक्यात काय एक डिसिजन मेकिंग गरजेचं आहे हे लक्षात असू द्या. मग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो या आठवड्याचा जर विचार केला तर लक्षात घ्या, उद्याचा ट्रेडिंगचा विषय म्हटला तर तोही त्याच्या बाबतीत एक आपण म्हणू शकतो एक अवलंबून आहे की त्याच्या रिलेटेडसुद्धा आहे हे लक्षात घ्या. सो डेली टाईम फ्रेमवरती येऊया. डेली टाईम फ्रेमवरती आज आपल्याला बघायला मिळते एक चांगली बिअरिश कॅन्डल बघायला मिळाली आहेत. ही टॉपवरती एकतर मार्केट जे आहे हे वरती जाण्याचा प्रयत्न इथे करत होतं. क्लिअर कट आपल्याला बघायला मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे प्रयत्न करते वरती जाते का? तर अजिबात नाही. याला बाईंग साईडला आपण म्हणू शकतो का एक टॉपला गेल्यानंतर ह्या मुवमेंटनंतर थोडाफार मार्केट इथे टाईम स्पेंड करताना बघायला मिळते हे लक्षात असू द्या. त्याच्यामध्ये आपल्याला एक रेड कॅन्डल मिळाली. म्हणजे जवळपास त्या सेलिंगचा ॲटिट्यूड घ्यायचा का? खरं सांगायचं असेल तर बघा, सेलिंगचा ॲटिट्यूड आपण घेण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु कालच्याच कॅन्डलचा लो तोडला आहे. ह्या कॅन्डलचा लो तोडलेला नाही आहे हे लक्षात असू द्या. जवळपास काय हा जो थोडेफार का असताना हा जो ट्रेंड अप ट्रेंडला मार्केट आहे हे थोडंफार ही जी जो ट्रेंड जो हा कंटिन्युअस आपल्याला बघायला मिळतो. जोपर्यंत ही ट्रेंड लाईन आपल्याला तुटताना बघायला मिळत नाही आहे डेली टाईम फ्रेमवरती तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही मार्केट सेलिंग रेंजमध्ये हे लक्षात असू द्या. सो काय एक्सपेक्ट करू शकतो उद्यासाठीचं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केट ओपनिंग कुठे असेल आणि कशी असेल. ह्याच कॅन्डलचा हाय आणि ह्याच कॅन्डलचा लो मार्क करून घ्या. सर्वात महत्त्वाचा विषय कधीचा आजच्याच कॅन्डलचा हाय आणि आजच्याच कॅन्डलचा लो. त्यानंतर निफ्टीचा एक विषय बघा, मार्केट जे आहे थोडंफार लो तोडून खाली येण्याचं म्हणू शकता. तर एक जवळपास 24,200 ते 24,100 जवळपास काय 24,000पर्यंत तरी मार्केट आपल्याला खालच्या दिशेने जाताना 100% बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर आता आपण एक काम करूया, थोडेफार रेंजेस आहेत त्या पटकन काढून घेऊया. लक्षात घ्या, मार्केट जे आहे जर खालच्या दिशेने येत असेल, कोणती रेंज पकडू शकतो आपण खालच्या दिशेने येत असेल तर जवळपास 24,200 ही एक रेंज आहे खालची आणि ह्याच्या खाली आलं तर डेफिनेटली आपल्याला 24,100पर्यंत मार्केट आपल्याला जाताना बघायला मिळू शकतो ते खालच्या दिशेने. ठीक आहे. मग त्या लेवल्स जे आहेत त्या पटकन काढून घ्या, जवळपास ॲड करून घेऊयाच. एक जवळपास आपण ही एक लेवल आपली झाली 24,250, त्याच्या खालची ही 24,000ची रेंज आहे आणि त्यानंतर 24,100ची रेंज ह्याच्या पाठोपाठ खाली आहे. त्याच्याबरोबर 24,400ची रेंज आपली वरच्या दिशेने ती म्हणजे ही एक लेवल आहे आणि त्याच्यावरची एक लेवल एक छोटीशी आपण ॲड करून घेऊया ती म्हणजे ही एक. आता मार्केटमध्ये बाईंगचा जर गेम जर भरायचं म्हटलं किंवा बाईंगचा विषय जर म्हणायचं म्हटलं तर आपण काय करू शकतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता टाईम स्पेंडिंग आहे आणि थोडक्यात ही जी ट्रेंड लाईन आपल्याला टॉपपासून अशी बघायला मिळते आणि बॉटमपासून जवळपास अशी बघायला मिळते. थोडक्यात त्या ब्रेकआउट कुठेतरी एक बघायला मिळणं गरजेचं हे लक्षात असू द्या. एक चांगली रेड बिअरिश कॅन्डल झालेली आजची क्लोजिंग. सो
एक थोडक्यात आपण म्हणू शकतो सेलिंग साईडचा रुख जरा जास्त आहे, जसं मगाशी मी एक्सप्लेन केलं विकली टाईम फ्रेमवरती. काय म्हटलं होतं मी, थोडंफार पुल बॅक येणं गरजेचं आहे, म्हणजे जवळपास काही दिवस मार्केट खालच्या दिशेने बघायला मिळू शकतो. हे लक्षात घ्या. ज्या रेंजेसच्या लेवल्स म्हटलं 23,800 23,500 इथपर्यंत बघायला मिळू शकतो. जर थोडंफार खाली आलं तर त्या रेट टेस्टला आलं तर जो ब्रेकआउट आपण बघितला होता विकलीवरती, लक्षात घ्या मगाशी मी जे सांगितलं ते त्यानुसार याला सेलिंग म्हणू शकतो का, तर अजिबात नाही. हा एक पुल बॅक असू शकतो, जो नवीन ट्रेंड चालू होतोय. तर नवीन ट्रेंड जो आहे, मार्केट कसं जातं, लगेच वर जातं का, नाही, व्यवस्थित एक बाईंग सेलिंग जवळपास काय हायर्स हाय आणि हायर लो म्हणून मार्केट बघायला मिळू शकतो. तो पहिला हायर लो बघायला मिळू शकतो का, डेफिनेटली. कसं काय बघायला मिळू शकतो, जे पुलबॅकमध्ये म्हटलं ना 23,800 23,500, यस बरोबर तुम्ही विचार करता, तिथपर्यंत येताना आपल्याला ते बघायला मिळू शकतो. त्याआधी आपल्याला इथून मार्केट बाहेर पडणं गरजेचं आहे. जी रेंजेस आपण काढल्यात, ही रेंज कुठली आहे, जवळपास आपण म्हणू शकतो एक ट्रेंडलाईन काढायची झाली तर ट्रेंडलाईन आपण जवळपास एक अशी काढू शकतो, हे लक्षात असू द्या. आणि त्यानंतर ही एक ट्रेंड लाईन आहे जी जवळपास आपण म्हणू शकतो जिचा आधार घेऊन मार्केट खालच्या एक बघायला मिळते, हे लक्षात घ्या. जवळपास काय एक रिजेक्शन होऊन मार्केट खालती येते, हे लक्षात असू द्या. सो काय एक्सपेक्ट करू शकतो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपनिंग एक्सपेक्ट करू शकतो. कुठे ओपन होतं आहे, गॅप डाऊन झालं, किती 50 पॉईंट आपण म्हणू शकतो 24,300च्या आसपास इथे कुठेतरी ओपन झालं. ठीक आहे, 24,300वरून न टिकता 24,300 लेवल आहे इथे न टिकता सरळ खाली सेलिंग झालं. जवळचं आज आलं आहे, बिंदास सेल करा, पुट बाय करा. 24,250 24,200चं पहिलं टार्गेट घ्या आणि त्याच्या खाली होल्ड करता 24,150 24,100 आरामात टार्गेट बघायला मिळू शकतो मित्रांनो. त्याचबरोबर बाउन्स बॅक झाला, बाईंग रेंज 24,400च्या वरती जोपर्यंत होल्ड करत नाही तोपर्यंत ऑप्शन बाईंग करायचा विचारच करू नका निफ्टी 50मध्ये, हे लक्षात घ्या. 24,400च्या वरती होल्ड करताच बाय करा, जेणेकरून तुम्हाला वरचे टार्गेट्स बघायला मिळू शकते 24,500पर्यंत. अर्थात 24,500 रिजेक्शन झोन आहे, जिथे मार्केटने रिजेक्शन आधी घेतलेलं आहे. खरं तर 24,700पर्यंत गेला पण म्हणू शकतो, वर 24,500च्या वरती टिकणं अयशस्वी राहिलेलं आहे. आज सुद्धा ती लेवल्स गॅप ओपन झाल्यावरती तोडण्याचा प्रयत्न केला, पण तिथून अक्षरशः काय राहिलंच नाही, होल्ड करायचा विषयच ना, सरळ सेलिंग आलेली आहे. थोडक्यात 24,500 किती मोठी रिजेक्शन झोन आहे, लक्षात असतो. परत खरं तर जर गॅपडाऊन एकदम ओपन झालं 24,250 असतो, थोडंफार पुलबॅकमध्ये उचलू शकतो. आणि जर पुलबॅकमध्ये उचललं तर कॉल बाय करू शकता, त्याच कॅन्डलच्या खाली असेल टाका, जास्त नाही 30-40 पॉईंट पकडण्याचा प्रयत्न करू शकता. एका फ्लोमध्ये तुम्हाला ते बघायला मिळू शकतात. परंतु ओपनच साईडवेज झालं, जिथे आज ओपन झालं तिथेच झालं, तर परत एकदा मार्केट 24,500 लेवल तोडण्याचा विचार करू शकता. अर्थात 24,400च्या वरती होल्ड करताच बाय करा, अन्यथा करू नका, जसं मी मगाशी सांगितलेलं आहे. इथून आपण थेट जा निफ्टी बँकवरती. निफ्टी बँकचा विचार केला तर निफ्टी बँक काय करते बघा, कुठे जाऊया, डेलीवरती जाऊया का, चला डेलीवरती जाऊया. निफ्टी बँक काय करते बघा, आज थोडंफार मुवमेंट आपल्याला चांगली बघायला मिळाली. खरं सांगायचं असेल तर मित्रांनो बघा, निफ्टी बँक जी आहे जवळपास आपल्याला चांगल्या हाईवरती बघायला मिळते, हे लक्षात घ्या. त्यानंतर ही सेलिंग येताना आपल्याला बघायला मिळाली, एक साहजिकच आपल्याला बघायला मिळणारच, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर एक मोठी घंटी आपल्याला बघायला मिळते जवळपास धोक्याची, म्हणजे जवळपास काय, जर निफ्टी बँक कोसळलं 54,200च्या खाली, मग खरं तुम्हाला सांगतो मार्केट जे आहे तुम्हाला 53,000पर्यंत जवळपास 1,000 पॉईंट एक पुलबॅकमध्ये एक खाली पडताना बघायला मिळू शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता मी कशावरून सांगतोय, का सांगतोय, ही प्राइस ॲक्शन मला बघायला एक जवळपास सांगते, जी प्राइस ॲक्शन मला टॉपला बघायला मिळते. काय बघायला मिळते बघा, क्लिअर कट, मार्केट एकदा वरती गेलं 56,000पर्यंत, सेलिंग आली, परत जाण्याचा प्रयत्न केला, पण परत सेलिंग आणि परत इथे ही जवळपास बघायला कशी इंडिसिजन कॅन्डल बघायला मिळते, एक सापळा बघायला मिळतोय बघा, नो बॉडी ओनली विक्स. जवळपास काय सांगण्याचा प्रयत्न करते कॅन्डल, अक्षरशः बायर्सनी उचललं होतं मार्केट जवळपास याच्यावरती टेकण्यासाठी. ठीक आहे, परंतु इथूनच सेलिंग आली आणि अक्षरशः मार्केट परत जिथे ओपन झालं त्याच लेवलला क्लोजिंग दिलेली आहे, हे लक्षात. अर्थात आपल्याला काय बघायला मिळते की मार्केटमध्ये एकदा दोनदा तीनदा मार्केट जवळपास हे पहिल्यांदा, हे दुसऱ्यांदा आणि हे जे आहे हे तिसऱ्यांदा आहे, तिसऱ्यांदा मार्केट उचलण्याचा प्रयत्न केला, पण परंतु काय त्याच्यामध्ये बायर्स यशस्वी ठरले टॉपवरती, मग जवळपास हे सेलिंग बघायला मिळते, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, सो थोडक्यात म्हणू शकतो सेलिंग किंवा प्रॉफिट बुकिंग म्हणू शकतो, त्याला प्रॉफिट बुकिंग म्हणू शकतो, का बाईंग खूप झाली आहे. सो काय एक्सपेक्ट करू शकतो निफ्टी बँककडून, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जर लेवल तुटली 54,200 काढूया का, ॲड करून ठेवा ना 54,200. बघा मी ॲब्सन्स होतो, आपल्या चॅनलमध्ये काही व्हिडिओज नव्हते, रिअली सॉरी. त्या ॲब्सन्समध्ये खूप मोठे मुवमेंट आपल्याला बघायला मिळत निफ्टी बँककडून. जर कॅप्चर केला असाल डेफिनेटली लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी जसं ॲनालिसिस केलं होतं ना मित्रांनो, तसं बघायला मिळतं, याच्या आधीसुद्धा येतासुद्धा आणि आजसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल, हे लक्षात असू द्या. आजच्या स्कॅनरचा आहे, डेफिनेटली मार्क करूया. एक छोटीशी रेंज जी आहे ती आपल्याला बघायला मिळते, ती इथे नाही तर वरती काढायला पाहिजे ती. जस्ट अ सेकंड, एक सेकंड. ओके, हे या लेवलच्या आसपास काढायला हवे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, म्हणजे 54,600 असू देत, काही फरक पडत नाही. आपण थेट जा 15 मिनटावरती. इथे आल्यानंतर जवळपास तुम्हाला मुवमेंट ज्या आहेत, मी काय म्हटलं आहे आताच, खाली पडताच कितीपर्यंत बघायला मिळू शकतं तुम्हाला, 54,000पर्यंत बघा, सॉरी 53,000 म्हणतं तरी तुम्हाला बघायला मिळू शकतं. मगाशीच म्हटलं होतं
53,000पर्यंत तुम्हाला तरी बघायला मार्केट मिळू शकतं. सो आत्ता लक्षात घ्या, मार्केटवर जाताना हे गॅप्समधून मार्केट गेलं आहे वरती, हे लक्षात आणि गॅप्स जे असतात ना हे मार्केट फिल करायला 100% येतं. हे वाक्यसुद्धा लक्षात ठेवा. काय एक्सपेक्ट करू शकतो आता निफ्टी बँककडून? ठीक आहे, एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपनिंग, कुठे ओपनिंग होते हे आपण एक्सपेक्ट करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओपनिंग कुठे होते. लक्षात घ्या, ओपन जर मार्केट झालं हे 54,000च्या आसपास कुठेतरी गॅप डाऊन झालं आणि 54,000च्या खाली टिकतं, मग 53,800, 53,600, 53,400, 53,200 ते 53,000पर्यंत मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते. अर्थात 1,000 पॉईंटची मुवमेंट, ह्याच्यासाठी तयार राहा. परंतु जर गॅप डाऊन झालं 54,000च्या आसपास आणि इथून सरळ वरच्या दिशेने ग्रीनमध्ये घेऊन थोडाफार वेट करा त्या सेलिंग मुवमेंटमचा. लगेच सेल करू नका. एक तर मार्केट कसं मोठी मुवमेंट पटकन देत नाही, जर दिली तर सोडायची नाही, हे लक्षात घ्या. सो त्यामुळे कसं आहे, एकदा थोडंफार लेवल तोडण्याचा प्रयत्न करेल, परत थोडंफार वर जाईल. थोडक्यात काय, एक हायर लो बनवेल आणि मग मार्केट मारत एकदा खाली सेलिंगचा आहे जो ट्रेंड जो आता करंटमध्ये बघायला मिळतोय, हा सेलिंगचा कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतो. बाईंग लेनची काय विचार करायचा, 54,600च्या वरती जोपर्यंत निफ्टी बँक टिकत नाही ना, बाईंगचा विचार मनातूनच काढून टाकायचा आहे. 54,600 आणि 25 मूविंग ॲव्हरेज ह्याच्यावरती होल्ड करणं गरजेचं आहे. होल्ड केलं, ट्रेंड बदलला आहे तुमचा शॉर्ट टर्मसाठी, बिनधास्त मग बाईंग रिंगसाठी जाऊ शकता, कॉल ऑप्शनसाठी जाऊ शकता. परंतु 54,000च्या खाली होल्ड करताच पुढ बाय करा आणि अक्षरशः 1,000 पॉईंटची मजा घ्या. जे सांगितलं त्याचं असं होतं का बघा. परंतु जर उद्या मार्केटनी 54,000ची लेवल कुठेतरी होल्ड केली, जी आता ॲड केली म्हटलं आहे मी, आणि मार्केट पुलबॅकमध्ये उचललं तर 54,000 किती जवळपास 600च्या वरतीच बाय करा, अन्यथा करू नका. आणि मार्केट जर साईडवेज राहण्याचं म्हटलं तर 54,000 ते 54,600 या रेंजमध्ये कुठेतरी रेंज बाउंड होऊ शकतो किंवा ही एक्सपायर सुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकते. अर्थात महिना एंडिंगला खूप वेळ आहे निफ्टी बँकची, परंतु या रेंजमध्ये थोडाफार काळ जो आहे हा आपल्याला काय बघायला मिळू शकतो, होल्डिंगमध्ये, की आपण म्हणू शकतो कन्सोलिडेटेड रेंजमध्ये साईडवेज चॉपी मार्केट बघायला मिळू शकतं. हे लक्षात असू द्या. समजलं का सांगा निफ्टी बँक निफ्टी अनालिसिस? समजलं असेल तर लाईक, कमेंट, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तुम्ही मला सांगा की सर तुम्हाला खरंच जे आहे हे तुम्हाला समजतं आहे का, किंवा काही हेल्प आपल्या ॲनालिसिसमध्ये तुम्हाला होते का. जरूर ॲनालिसिस बघा, जी प्राईज ॲक्शन तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. इथे तुमची मी रजा घेतो आहे. ठीक आहे, धन्यवाद.